मी माझ्या मुलीला खूपच द्वेष करायचे. द्वेषाच्या ज्वालेत मी माझ्या मुलीचे लग्न एका दारुड्या माणसाशी करून दिले. लग्नानंतर जेव्हा माझी मुलगी मला भेटायला येत असे, तेव्हा ती माझ्या हातात खूप पैसा ठेवून निघून जाई. हे एकदाचं नव्हतं, तर प्रत्येक वेळी असंच होत होते. ती माझ्याकडे जेव्हा येत असे, तेव्हा तिच्याकडे इतके पैसे कुठून येतात हे जाणून घेण्यासाठी एकदा न सांगता मी तिला भेटायला तिच्या घरी गेले. तेव्हा माझ्या अंगावरचे केस थरथर उभे राहिले. कारण माझी मुलगी, माझं नाव सुमन आहे. मी स्वतःला जगातील सर्वात भाग्यवान पत्नी समजायचे. मला माहीतच नव्हतं की हा माझा चुकीचा समज आहे. मी मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली मुलगी होते. मी अनिशवर खूप प्रेम करायचे आणि अनिशही मला खूप प्रेम करायचा. माझं शिक्षण पूर्ण होताच अनिशच्या दूरच्या नात्यांनी आमच्याकडे लग्नाचा प्रस्ताव आणला. कारण अनिशचे वडील ते लहानपणीच गेले होते. माझ्या कुटुंबानेही आमच्या लग्नाला मान्यता दिली आणि काही दिवसातच माझं अनिशशी लग्न झालं. अनिश एका मोठ्या खाजगी कंपनीत नोकरी करायचा. कंपनीने त्याला घरही दिलं होतं आणि ते घर चांगलं होतं. लग्नानंतर 1 वर्षानंतर मला एक सुंदर बाळाचा जन्म झाला. अनिश आणि गुड्डीसोबत माझं आयुष्य खूपच छान जात होतं. गुड्डी आल्याने माझ्या सर्व आनंदाला नवा आरंभ मिळाला. पण अनिशला हे हवं होतं की गुड्डीला राखी बांधायला एक भाऊ असावा. अनिश एकटे होते, त्यांना ना भाऊ होता ना बहीण, म्हणून त्याला नको होतं की गुड्डी एकटी राहो. ठीक 2 वर्षांनी मला पुन्हा एक आनंदाची बातमी मिळाली. परंतु यावेळी गर्भावस्थेच्या शेवटच्या महिन्यांमध्ये माझी तब्येत खूपच बिघडली आणि डॉक्टरांनी बेड रेस्टची सूचना दिली. अनिश एकटा असल्यामुळे माझ्या आईने माझी काळजी करण्यासाठी माझी लहान बहीण नीतूला पाठवलं. नीतू आल्याने मला फार आराम मिळाला. ती घर सांभाळायची, गुड्डीचीही काळजी घ्यायची. नीतू अनिशचं खूप जुळायचं. खरंच ती माझी लहान बहीण होती, पण तिच्यात माझ्यासाठी प्राण बसायचे. ती माझ्यासाठी इतकी प्रेमळ होती की एका बोलण्यावरच ती नोकरी सोडून माझ्याकडे धावत आली होती. काही काळात पुन्हा मी दुसरी मुलगी जन्माला आणली. दुसरी मुलगी आल्यावरही नीतू आमच्या बरोबरच राहिली. कारण गुड्डीला तिची सवय लागली होती. मला कळलं नाही की फक्त गुड्डीला नव्हे, अनिशलाही नीतूची सवय लागली आहे. नंतर नीतूनेही त्या कंपनीत नोकरी घेतली जिथे अनिश काम करायचा. त्यांचा हसत खेळत संबंध कधी प्रेमात बदलला हे कळालंच नाही. मी माझ्या मुलींसाठी रडत राहिले, पण दोघांना काहीही फरक पडत नव्हता. माझ्या आईवडिलांनी नीतू आणि अनिशला समजवण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण दोघांनी कदाचित मर्यादा ओलांडल्या होत्या. त्यामुळे आता ते कोणाचंही ऐकायला तयार नव्हते. अनेकांनी समजवल्यानंतरही अनिशने नीतूशी लग्न केले आणि माझी सौतन बनवून घरात आणलं. मी मनावर दगड ठेवून बसले. जी बहीण कधी माझ्यासाठी प्राण होती, ती आता सौतन बनून मला चीर देत होती. तरीही मी तिचं घरात स्वागत केले. नीतू आल्यानंतर माझं जग कसं कसं चालू होतं ते मीच जाणे. कसं चालत होतं. मी माझ्या निरागस मुलींच्या चेहऱ्याकडे पाहून अंतःकरणात जखम घेत होते. घर मोठं असल्यामुळे जागेची फार अडचण नव्हती. नीतू आली तेव्हा तिने सर्वात पहिल्यांदा माझी आणि अनिशची खोली माझ्याकडून घेतली, जिथे बऱ्याच वर्षांच्या आठवणी गुंफलेल्या होत्या. मी माझ्या मुलींना घेऊन घराच्या एका छोट्याशा खोलीत शिफ्ट झाले आणि बहुतेक वेळ माझ्या मुलींसोबतच त्या खोलीत बंद राहायचे. लग्नानंतर लगेच अनिश आणि नीतू हनीमूनसाठी निघून गेले. मी आणि माझ्या मासूम मुली मागे राहिलो. 15 दिवसांनी ते हनीमूनवरून परतले आणि ते 15 दिवस मी किती वेदनेत घालवले ते फक्त मीच जाणे. माझ्या छोट्या मुलींना सांभाळायला शिवाय घरातील सर्व कामं मलाच करावे लागले. मला वाटलं हा महिना माझ्या जीवनातला सर्वात वेदनादायी महिना आहे, पण मी चुकले. खरी वेदना तर आता सुरू झाली होती. नीतूशी लग्नानंतर अनिशला माझी आणि माझ्या मुलींची गरज नव्हती. आता त्याला दिसणार ते फक्त नीतूच्या गरजा. मी माझ्या मुलींसाठी काही मागितले तर अनिश ते आठवडाभर टाळत राहायचा, पण नीतू काहीही मागणी करत तो तात्काळ ती पूर्ण करायचा. नीतू सुंदर होती आणि बोलण्यातही तिखट होती. तिला पाहताच माझ्या अंतःकरणात द्वेषाचे अंगार पेटत होते. मन होतं की माझ्या हातानेच माझ्या बहिणीचा गळा घुटवायला हवं.
जिने माझ्या आणि माझ्या मुलीच्या हक्कावर डंका मारला होता. अनिश संपूर्ण दिवस नीतूच्याच सोबत राहायचा, पण तो मला आणि माझ्या मुलींना बघतही नव्हता. नीतू घरातलं कोणतंही काम करत नव्हती, कारण ती सकाळीच अनिश सोबत ऑफिसला जायची आणि अनिश सोबतच परत यायची. अनिशने तिला सांगून ठेवलं होतं की तू घरचं काहीही काम करू नकोस, नाहीतर थकशील. उलट पक्षी अनिशने घरातील सगळ्या कामांची जबाबदारी माझ्यावर टाकली होती. मी असं आयुष्य जगू इच्छितच नव्हते, पण माझ्या मुलींसाठी जगणं मला भाग होतं, म्हणून मी गप्प राहून सगळं सहन करत राहिले. अनिश आणि नीतू जेव्हा मोकळे असायचे तेव्हा दोघे एकत्र बसून बोलायचे, एकत्र जेवायचे. पण मी आणि माझ्या मुली नेहमी स्वयंपाकघरातच बसून जेवायचो, कारण अनिशचा आदेश होता की माझ्यासमोर जास्त येऊ नका. कधी कधी माझा राग मी माझ्या मुलींवर काढायचे, पण लगेच पश्चाताप व्हायचा की यांमध्ये माझ्या मुलींचा काय दोष. पण मी स्वतः इतकी असह्य झाले होते की दिवसभर घरकाम करायचं, सगळ्यांसाठी नाश्ता आणि जेवण बनवायचं, सगळ्यांचे कपडे धुवायचे, घर साफ करायचं, त्यात माझ्या छोट्या मुलींची काळजी घ्यायची आणि त्याचबरोबर गप्पच बसून अनिश आणि नीतूच्या प्रेमाच्या नाटकाकडे पाहावं लागत होतं. सगळं पाहत असूनही मी मनावर दगड ठेवून दिवसभर घरकाम करत राहायचे. जर अनिशने नीतूला दुसऱ्या घरात ठेवले असते तर कदाचित मला एवढं दुःख झालं नसतं, पण त्यांनी तर नीतूला माझ्या छाताडावरच बसवलं होतं. एक दिवस कळालं की नीतू गरोदर आहे, तेव्हा अनिश इतका आनंदी झाला होता की जणू पहिल्यांदाच बाप होत आहे. पण या बातमीमुळे मला थोडासा दिलासा मिळाला, कारण अनिशने नीतूसाठी वेगळं घर घेतलं होतं. थोड्या दिवसात अनिश आणि नीतू त्या नव्या घरात राहायला गेले. पण नीतू घरातून गेली ते माझ्यासाठी अजून मोठं संकट ठरलं, कारण नीतू असताना तरी घरात खाण्यापिण्याचं काहीतरी यायचं. आता तर अनिशला या घरची काहीच काळजी उरली नव्हती. घरात खाण्याची तंगी निर्माण झाली, म्हणून मी मुलांना शिकवण्याचं काम सुरू केलं. जेव्हा जेव्हा मी अनिशला फोन करून काही सामान आणायला सांगायचे तेव्हा तो आठवडाभर लावत असे ते आणायला. म्हणून मीच ठरवलं की आता स्वतःच काहीतरी करायचं आणि ट्युशनमधून जे पैसे मिळायचे त्यावर मी घर खर्च चालवत राहिले. तो काळ माझ्या आयुष्यातला सर्वात कठीण काळ होता. एक दिवस कळलं की ज्या कंपनीत अनिश आणि नीतू काम करत होते ती कंपनी कर्जात बुडली आणि बंद झाली. त्याच वेळी नीतूने एका मुलीला जन्म दिला. दोघांची नोकरी गेली होती आणि खर्च वाढले होते. त्यामुळे अनिशने नीतूसाठी घेतलेले भाड्याचं घर सोडून ते दोघे पुन्हा आमच्याच घरी राहायला आले. अनिशला दुसरी नोकरी मिळाली होती, पण पगार खूपच कमी होता. त्यांचा पूर्ण पगार नीतू आणि तिच्या मुलगी प्रिया ह्यांच्यावरच खर्च होत होता. नीतूच्या खोलीत दुधाचे डबे, फळ आणि सगळ्या गरजेच्या वस्तू नेहमी असायच्या, पण माझ्या मुलींच्या वेळेस असं काहीही झालं नव्हतं. अनिशचा सगळा पगार नीतू आणि प्रिया यांच्यावरच खर्च होत असे. माझ्या मुलींचा खर्च मी ट्युशन घेऊन भागवायचे. अनिश आपल्या पगारातून फक्त राशन पाणी आणायचा, पण तेही नीतूला पाहवलं नाही. सुरुवातीला नीतू आपली मुलगी प्रियामध्येच रमली होती, पण हळूहळू तिने आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली. जेव्हा खर्च वाढू लागले आणि उत्पन्न कमी झालं तेव्हा एक दिवस तिने स्वयंपाकघराला कुलूप लावलं. मी विचारलं, तू असं का केलंस? तर ती म्हणली, आपल्याकडे इतके पैसे नाहीत की फुकट खर्च करायचा. तुझी मुलं प्रत्येक वेळी काही ना काही खातच राहतात आणि फुकटचा खर्च वाढवतायत. तिचा स्पष्ट इशारा माझ्या मुलींकडे होता. जेव्हा नीतूने किचनला कुलूप लावलं तेव्हा अनिश समोर बसून सगळं पाहत होता, पण त्याने एक शब्दही बोलला नाही. उलट म्हणाला, हो नीतू बरोबर म्हणते, आता उत्पन्न कमी आहे तर विचारपूर्वक खर्च करावा लागेल. मी सांगत राहिलो की मी स्वतः पैसे कमवते आणि माझ्या मुलींचा खर्च चालतो. फुकटचा खर्च तर नीतू करते. तिच्या खोलीतलं फळं सडून जातात, पण ही माझी भित्रीपणा मन किंवा माझी चूक. मी माझ्या नवऱ्याला घाबरायचे, त्यामुळे तिथेही गप्प राहिले. हळूहळू दिवस जात गेले आणि माझ्या यातना वाढत गेल्या. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा नीतू माझ्या मुलींना प्रायव्हेट स्कूलमध्ये काढून सरकारी शाळेत टाकलं
आणि आपली मुलगी प्रियाचं ॲडमिशन प्रायव्हेट शाळेत केलं. या गोष्टीवरही अनिश नीतूच्या बाजूनेच राहिला आणि म्हणाला, प्रिया अभ्यासात कमजोर आहे. जर तिला सरकारी शाळेत टाकलं तर तिचं भविष्य खराब होईल. कोणताही सण आला की प्रियासाठी नवीन ड्रेस, मॅचिंग चप्पल, मॅचिंग बांगड्या, मॅचिंग दागिने सगळं यायचं. पण माझ्या मुलींसाठी मी माझ्या जुन्या साड्यांमधून कपडे शिवायचे. हे पाहून माझ्या मुली कधी कधी विचारायच्या, आई, प्रिया आणि तिची आई इतके छान छान कपडे घालतात, मग आपणच का नाही घालू शकत? तेव्हा मी त्यांना ओरडून गप्प बसवायचे, कारण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. मी माझ्या मुलींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ट्युशनसोबत मी घर बसल्या शिलाईचे कामही सुरू केले. जे ऑर्डर येत त्यात उरलेल्या कपड्यांमधून मी माझ्या मुलींसाठी कपडे करून घेत होते. अशा प्रकारे मी शक्य तितक्या प्रयत्नांनी माझ्या मुलींच्या गरजा भागवायच्या. माझ्या मुली हळूहळू मोठ्या होत होत्या आणि त्यांच्या वडिलांची अशी वागणूक पाहून त्या दोघी अविनाशवर द्वेष करत होत्या. एक दिवस पुन्हा बातमी आली की नीतू परत गरोदर आहे. तेव्हा अनिश खूप आनंदात होता आणि यावेळीही नीतूसाठी त्याचं प्रेम कमी झालं नव्हतं. तो आधीप्रमाणे नीतूची खूप काळजी घेत होता. पण देवाने काही वेगळंच ठरवलं होतं. अनिश आणि नीतू मासिक तपासणीसाठी डॉक्टरांकडे जात होते. तेव्हा रस्त्यात त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि सर्व काही संपलं. अनिश आणि नीतू त्या ठिकाणीच मृत्युमुखी पडले आणि नीतूचा गर्भही त्याच दिवशी संपून गेला. त्यावेळेस मी घरात सर्वांसाठी जेवण बनवत होते. बाहेरून ॲम्ब्युलन्सचा आवाज आला. तेव्हा मी घाबरून थरकाप उडाला. बाहेरून पाहिलं तर ॲम्ब्युलन्स आपल्या दारावर उभी होती आणि दोघांच्या लाशा माझ्याच समोर ठेवल्या होत्या. खरं तर गेल्या काही वर्षापासून जे आयुष्य मी जगत होते त्यांनी या अपघातामुळे काही बदलायला हवं नको होतं. कारण नीतू येण्यापूर्वी अनिश माझ्यापासून आणि माझ्या मुलीपासूनच दूर होता. तो नेहमी नीतूच्या मागे अडोस प्रवास करत असे. तिचे सारे नखरे सहन करत आणि आम्हाला कायम दुर्लक्ष करत होता. तरीही ते दोघे कधीतरी माझ्यासाठी प्राणापेक्षा जास्त होते. पण आता मी, माझा नवरा आणि बहीण जी आता माझी सौतन होती, दोघेही गमावले होते. या अपघाताचं मी आतून खूप दुखावले होते. तरी हळूहळू मी स्वतःला सांभाळायला लागले. जेव्हा मी त्या दोघांच्या धोक्याबद्दल विचार करते तेव्हा त्यांच्या जाण्याचा वेदना फार जास्त वाटत नव्हतं. कारण त्यांच्या आमच्यावरील वागणुकीने मला पाषाणासारखं बनवून टाकलं होतं. पण प्रियाला पाहिल्यावर थोडं वेदना होत असे. एक आईविना राहिलेली बाळगी एकटी पडली आहे म्हणून. पण मग मी विचार करायचे की हे सगळं तर तिच्या आईमुळेच घडले आहे. एक शांतता तरी मिळाली की आता संपूर्ण घर माझ्या ताब्यात आहे आणि मी या घराची मालक आहे. कारण नीतू आल्यावर माझी स्थिती वाईट करून टाकली होती. मला घरात फक्त नोकरानीसारखं वागवलं जात होतं. आयुष्यात पुढे जाण्यासाठी मी घराचा काहीसा आराखडा बदलला. घराच्या एका छोट्याशा भागात मी एक कोचिंग सेंटर सुरू केलं आणि दुसऱ्या भागात मुलींना फी देऊन ती शिलाई शिकवायला सुरुवात केली. देवाचीच कृपा झाली आणि दोन्ही काम छान चालले. घरात पैसे येऊ लागले. मी माझ्या मुलींना चांगल्या प्रायव्हेट शाळेत प्रवेश करून दिला. प्रियालाही प्रायव्हेट शाळेतच ठेवण्याची परवानगी दिली. कारण तिची मी माझ्या मुलींप्रमाणेच काळजी घेते ना, कमी ना जास्त. पण जुन्या आयुष्याचा ठसा माझ्या मनावर अजूनही होता. मला प्रिया अजूनही आवडत नव्हती. घरातील सगळं काम मी तिला करवायचे आणि कधी कधी माझा हात तिच्यावर उचलला होता. प्रिया खूप शांत होती. ती नेहमी दुःखी राहायची आणि सतत मम्मी मम्मी म्हणत माझ्या भोवती फिरायची. हळूहळू तिन्ही मुली मोठ्या होत होत्या. मात्र प्रिया दिसण्याने खूप सुंदर होती, अगदी नीतूप्रमाणे. म्हणूनच जोही लग्नाचा प्रस्ताव मोठ्या मुलीसाठी येत तेव्हा आधी प्रिया आवडायची. आजही काहीतरी तसंच घडलं. काही स्त्रिया माझ्या मोठ्या मुलीला लग्नाचा प्रस्ताव घेऊन आल्या होत्या आणि दार उघडले ते प्रियाने. नंतर प्रिया त्या स्त्रियांसमोर पुढे आली नाही आणि सगळं व्यवस्थापन मी आणि माझ्या मुलींनी करावं लागलं. मला आधीच वाटत होतं की हा लग्नाचा प्रस्ताव लवकर ठरवून देणं चांगलं, कारण नातं खूप चांगल्या आणि मोठ्या घरचं होतं.
चहा नाश्त्यानंतर त्यांनी मला विचारलं, दरवाजा उघडणारी मुलगी तुमचीच आहे का? मी एकदम घाबरले. वाटलं प्रियाने काही चूक केली असेल. म्हणून मी म्हणाले, हो, ती माझीच मुलगी आहे. काय झाले? तिने तुमच्याबरोबर काही दुर्व्यवहार केला का? त्यांनी लगेच म्हटलं, अरे नाही नाही, असं काही नाही. ती खूप गोड आहे. खरं तर आम्हाला तुमच्या त्या मुलीचं लग्न करायचं आहे, आमच्या मुलासाठी. त्यांच्या बोलण्याने माझं डोकं फिरलं आणि रागाने आतूनच पेटायला सुरुवात झाली. पण मी स्वतःला रोखलं आणि म्हटलं, आपण विचार करून कळवू. मग त्या स्त्रिया निघून गेल्या. मला समजत नव्हतं त्यांचं तोंड फाडून टाकावं की प्रियाचा गळा दाबून टाकावा. स्त्रियांच्या नंतर मी स्वयंपाकघरात गेले आणि भांड्यावर आपला राग काढत होते. माझ्या मनात होतं की आज प्रियाला मारून तिचा चेहरा इतका लाल करीन की माझ्यातली आग थंड होईल. पण आता ती पूर्वीची लहान प्रिया नव्हती, ती आता मोठी झाली होती. जर मी तिला मारायला हात केला तर ती बदल्यात माझ्यावर हात करते तर माझं काय सन्मान उरतं? हा विचार करून मी दाबून जात होते. तरीही ती अजूनही माझ्यापासून खूप घाबरायची आणि मी तिला पूर्णपणे नियंत्रण ठेवलेले पण होते. संध्याकाळपर्यंत माझं मन शांत झालं आणि मी त्यांच्या त्या स्त्रियांना फोन करून माफी मागितली. सांगितलं की माफ करा, आमच्या कुटुंबात नुकतंच कसोटीचे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मी तुम्हाला लगेच फोन करू शकले नाही. खरं तर आम्ही आधीच प्रियाचं लग्न ठरवलं आहे. त्यामुळे तुमच्या मुलासाठी मिळणार नाही. मात्र जर तुम्हाला हवं असेल तर माझ्या 2 इतर मुलींपैकी कोणीही तुम्ही घेऊ शकता. त्या स्त्रीने उत्तर दिलं, माफ करा ताई, आम्हाला प्रिया खूप आवडली होती. माझ्या मनात जणू आग पेटली होती. त्या बायका म्हणाल्या, जर तुम्ही प्रियाचं लग्न करू शकत नसाल तर काही हरकत नाही. आम्ही कोणी दुसरी मुलगी पाहू. हे ऐकून माझं रक्त तर सळसळलं. मी रागाने फोन ठेवला. माझा राग प्रियावरच निघत होता. कारण आधी तिच्या आईने माझा हक्क काढून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि आता ही माझ्या मुलींच्या हक्कावर डोळा ठेवत होती. आता मी ठरवलं होतं, काहीही झालं तरी मी माझ्या मुलींचा हक्क प्रियाला कधीच घेऊ देणार नाही. जे माझ्या मुलीचं आहे ते फक्त माझ्याच मुलींना मिळेल. मनात हे ठरवून मी विचार केला की सर्वात आधी प्रियाचंच लग्न लावून टाकायचं. कारण माझ्या मुलींच्या आनंदाच्या वाट्यात काटा बनलेली ही प्रिया दूर करणं शहाणपणच आहे. मग मी प्रियासाठी नवे प्रस्ताव पाहू लागले. पण तिच्यासाठी एकापेक्षा एक चांगले प्रस्ताव येत होते. पण मला तिचं लग्न चांगल्या घरात करायचं नव्हतं. माझ्या मनात वर्षानुवर्ष साठलेला राग मला बाहेर काढायचाच होता. मला तिच्या आईचा बदला तिच्याकडून घ्यायचाच होता. म्हणून जो जो चांगला प्रस्ताव येईल तो मी नाकारत गेले. पण पुढचा प्रस्ताव नेहमी मागच्यापेक्षा चांगलाच असायचा. मी विचार केला, तिचं लग्न अशा घरात करायचं जिथे तिला फक्त दुःखच मिळेल. पण अजून तसं घर सापडलंच नव्हतं. एक दिवस मी बाजारात जात होते तेव्हा एका रद्दीवाल्याची सायकल माझ्याशी धडकली. तो लगेच सायकलीवरून उतरला आणि म्हणाला, माफ करा मॅडम, काही लोक माझ्या मागे लागलेत म्हणून मी वेगात पळत होतो. तुम्हाला दिसलो नाही. मी त्याच्याकडे बारकाईने पाहिलं. तो उंच, सक्त आणि बऱ्यापैकी चांगला दिसत होता, पण घाबरलेला होता. मी विचारलं, कोण तुझ्या मागे लागले? तो म्हणाला, मॅडम, मी जुगारात सगळं काही गमावले आणि अजून कर्ज बाकी आहे. ते वसूल करायला काही लोक माझ्या मागे आहेत. त्या क्षणी माझ्या मनात एक सैतानी विचार आला, प्रियासाठी यापेक्षा चांगली संधी कोणती? मी त्याला बाजूला घेऊन विचारलं, तू माझ्या मुलीशी लग्न करशील का? तो थोडा लाजला पण मान डोलवली. मी लगेच त्याला घरी घेऊन आले आणि त्या क्षणीच पंडितला बोलवलं. प्रियाच्या नकळत तिचं लग्न त्या रद्दीवाल्याशी लावलं. प्रिया रडत होती, माझ्याकडे पाहत होती, जणू दया मागत होती. पण माझा राग, माझी अंध नफरत सगळं त्यावेळी मनावर राज्य करत होतं. मला तिचं रडणं, विनवणं काहीही दिसलं नाही. लग्न झालं आणि तिला लगेच काही जुने कपडे दिले आणि घराबाहेर विदा केलं. ती रडत रडत निघून गेली. माझ्या मुलींनी विचारलं, आई, एवढ्या घाईत लग्न का केलंस? मी म्हटलं,
जर मी प्रियाचं लग्न केलं नसतं तर तुमचं कोणाचंही लग्न झालं नसतं. त्यात माझं उत्तर ऐकून गप्प बसल्या. आता मला माझ्या मुलींच्या लग्नाची चिंता होती. प्रियाला वाटेतून दूर केल्यामुळे माझ्या मोठ्या मुलीचं लग्न आता सहज झालं. आता छोटी मुलगी उरली होती, पण मला आता घाई नव्हती. प्रियाचं लग्न होऊन 6 महिने झाले होते. या 6 महिन्यात ती एकदाही भेटायला आली नव्हती. मला काळजी वाटू लागली, ती कशी असेल. पण दिवस तसेच पुढे गेले. एक दिवस अचानक प्रिया आली, मला मिठी मारली आणि हातात खूप सारा पैसा ठेवला. म्हणाली, मी पुन्हा येते आई. मी थक्क झाले. एवढे पैसे तिच्याकडून कुठून आले? मी विचार न करता ठरवलं, काही असो, या पैशांनी मोठ्या मुलीच्या लग्नाचा उधार फिटेल. एका आठवड्यानंतर पुन्हा प्रिया आली आणि पुन्हा पैसे दिले. आता मला जास्तच शंका येऊ लागली. ही मुलगी कुठून आणते एवढा पैसा? मला तिचा राग आला. जणू ही कुठे गेली तरी नशीब तिच्या मागेच असतो. तिसऱ्यांदा ती आली तेव्हा तिचा नवरा सोबत होता. त्यांनी माझ्या छोट्या मुलीसाठी त्यांच्या धाकट्या भावाचा प्रस्ताव आणला. मी लालच्याने लगेच हो म्हटलं. विचार केला, किती श्रीमंत लोक आहेत. माझी मुलगी पण राणीसारखी जगेल. प्रियाने मला आत नेलं आणि मनापासून म्हणाली, आई, हे लग्न करू नका. मी तिचं काहीही ऐकलं नाही. मला वाटलं हिला माझ्या मुलीचं सुख पाहवत नाही. मी बाहेर आले आणि प्रियाच्या नवऱ्याला म्हणाले, हो म्हणाले, पुढच्या आठवड्यातच लग्न करू. प्रियांनी डोळ्यांनी इशारे करून थांबवत होती, पण मीच ऐकले नाही. लग्नाच्या वेळी ती रडत रडत मला थांबवण्याचा प्रयत्न करत होती, पण मी तिला चिडून म्हटलं, तू तर नीतूची मुलगी ना, तुला माझ्या मुलीचं सुख कधी दिसणार? हे ऐकून प्रियाच्या डोळ्यात पाणी आलं. ती रडू लागली. पण माझी छोटी मुलगीही आता लग्न करून सासरी गेली. 2 आठवडे झाले, ती एकदाही परत आली नाही. मी अस्वस्थ झाले. मग ठरवलं की मीच जाऊन बघते. जेव्हा मी तिच्या घरी गेले तेव्हा माझं हृदय थांबलं. माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझी मुलगी फाटके कपडे, विस्कटलेले केस आणि एका भिकाऱ्यासारखी वाटली. ती माझ्याकडे धावत आली आणि रडत म्हणाली, आई, तुम्ही मला नरकात ढकललं. हे लोक मला मारतात, पिटतात आणि भिका मागायला लावतात. मी स्तब्ध झाले. तेवढ्यात प्रिया आली. तिची अवस्था त्याहूनही वाईट. मी किंचाळून म्हणाले, प्रिया, तू हे आधी का सांगितले नाहीस? माझ्या मुलीचं आयुष्य तू उद्ध्वस्त केलंस. प्रिया रडत म्हणाली, आई, मी सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण हे लोक खूप धोकादायक आहेत. मी काहीही उघडपणे बोलू शकत नव्हते. मी तुम्हाला वारंवार थांबवलं होतं, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. या लोकांचा मोठी टोळी आहे आणि वरच्या पातळीपर्यंत पोचलेली आहेत. अजूनही इथे अनेक मुली अडकलेल्या आहेत. तुम्ही इथून निघा आणि पोलिसांकडे जा. प्रिया माझ्या मुलीला घेऊन पळून गेली आणि मी थरथर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. पोलिसांनी आधी माझं ऐकायला नकार दिला, पण खूप विनंतीनंतर ते तयार झाले. त्यांनी छाननी केली आणि ती टोळी पकडली. हे लोक मोठ्या प्रमाणात मुलींना फसवून भीक मागायला लावत होते. काही लोक पकडले गेले, काही पळाले. अनेक मुली त्या नरकातून वाचल्या गेल्या. मी माझ्या दोन्ही मुलींचा घटस्फोटाचं प्रकरण मिटवून त्यांना परत घरी आणलं. मग मला जाणवलं, मी सुडाच्या आगीत एवढी आंधळी झाले की प्रियासारख्या निरपराध मुलीचं जीवन उद्ध्वस्त केलं. माझा राग नीतू आणि अनिश्वर होता, पण मी तो तिच्या मुलीवर काढला. प्रिया काही दोषी नव्हती. तिचा एकच दोष होता, ती नीतूसारखी दिसत होती. ती मला आई आई म्हणत मागे फिरायची. माझे ताण टोमणे सगळं सहन करायची, तरीही ती घर चालवायची. मी नीतूचा बदला घेण्याच्या नादात एका निष्पाप मुलीवर अन्याय केला, म्हणून देवाने माझ्या मुलीवर तोच अन्याय दाखवला, माझी शिक्षा म्हणून. पण आता माझ्या दोन्ही मुली माझ्यासोबत आहेत आणि आज पहिल्यांदाच मी प्रियाला आईसारखी मिठी मारलं. तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे जरूर कमेंट करून कळवा. कथा आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.